हा माणूस आमदार झाला, खरंच खूप अमेरिकेतल्या इलेक्शनमध्ये पैसे लागतात का? नाही, पैसे इथे का लागतात त्याचा विचार करा ना. का लागतात इथे पैसे? ते वेगळं सांगायला नको. त्यामुळे तो मूलभूत चेंज झाला पाहिजे ना. आपल्याकडे आपण बघतो ना की निवडणूक आली की निवडणुकीचा एक तामझाम असतो, तयारी करायला लागते, लोकांपर्यंत अप्रोच व्हावं लागतं. रोज संध्याकाळी बेसिकली प्रत्येक घरात जाणं, जवळजवळ 3000च्या पेक्षा जास्त घरात मी स्वतःहून गेलेलो आहे. 3000 लोकांची घरं तुम्ही ठोठावली आहेत. ठोठावलेली आहे. तुम्ही कोकणातले आहात, संतोष साळवी कोकणातले, बरोबर ना? तुम्ही चिपळूणचे आहात. चिपळूणचे गुहागर तालुका. हा हा. तर गावाकडेही बातमी गेली असेल. जेव्हा त्यांना समजलं की मी निवडून आलो तेव्हा गावकऱ्यांनी एवढा माझा म्हणजे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी फटाके बिटाके फोडले. तेव्हा पण त्यांना हेच वाटलं की अरे मला वाटलं तुझा लवाजमा घेऊन येशील. अच्छा. मी आणि माझी बायको एका गाडीतून आलो आणि आम्ही आमच्या पिशव्या उचलून आमच्या मेन घरात गेलो. मी या गोष्टीने अगदी चकित झालो की आमदार साहेब येत आहेत म्हटल्यानंतर मी जेव्हा त्यांना घ्यायला गेलो तर ते उबरमधनं उतरले आणि एकटेच चालत चालत ऑफिसच्या गेटपर्यंत आले. तर असे अत्यंत आपल्यातले साधे आमदार. जसं अधिवेशनाच्या कालावधीत आपण आपल्याकडे बघतो की पायऱ्यांवरती घोषणाबाजी करणं किंवा सभागृह चालू न देणं किंवा सभागृह तहकूब होतं, तसं तुमच्याकडेही घडतं का? सभागृहात कुठच्याही वागणुकीमुळे सभागृह बंद नाही पडणार याचा आम्ही अतिशय काळजी घेतो. कामकाज झालं पाहिजे. कामकाज झालं पाहिजे, कारण का शेवटी आपण लोकांसाठी तिथे आलेलो आहे. डोनाल्ड ट्रम्प हे प्रचंड चर्चेचे आहेत. जेव्हापासून त्यांनी त्यांचा टेरिफ डिक्लेअर केलं, तिथली भारतीय काय विचार करतात त्या टेरिफ बद्दल? डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल काय विचार करतात? डोनाल्ड ट्रम्प हे बिझनेसमॅन आहेत. त्यांना माहिती आहे की कुठे चावी मारली की बावली फिरते. लाडकी बहीणने म्हणे सरकारला तारलं असं म्हटलं जातं, पण तिथे इलेक्शनमध्ये अशा योजनांची कधी गरज लागली सरकारला? तसं काही घडलंय कधी? नाही, तसला प्रकार कधीच घडत नाही. म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा इलेक्शनला उभे राहतात त्याच्या आधी तुम्ही काहीतरी नवीन योजना काढलीत तर समाज ते मान्य करत नाही. तिथल्या मराठी बांधवांमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्या राजकारण्याची सगळ्यात जास्त चर्चा असते? सध्या म्हटलं तर डेफिनेटली फडणवीस, देवेंद्र फडणवीस. कारण का त्यांच्याबद्दल चर्चा असते. तुम्ही जे करताय त्याचा बेसिकली समाजाला सोशल इम्पॅक्ट काय होतोय, कारण का शेवटी तुम्ही रिकामे येताय आणि रिकामे जाताय.